असते दुसऱ्या गटातला दुसरा मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल। एका ठिकाणी साम्या बॉयज, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय बापा मोरिया संघ। तर टॉस सुद्धा असा आहे, एका ठिकाणी एसपीएल आहे, दुसऱ्या ठिकाणी स्वराज्य। एसपीएल आणि स्वराज्य असा कॉल करायचा आहे। स्वराज्याचा कॉल आहे आणि स्वराज्य आलाय। सुजित आपल्याला विनंती असेल, आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे। टॉस जिंकलाय साम्या बॉयज संघ, काय निर्णय असेल? फिल्डिंग घ्यायचा निर्णय, कशा प्रकारची तयारी असेल या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर कसं वाटते आणि कोड घातल्यानंतर कसं वाटते, या आयोजन काय वाटते? खूप भारी वाटतंय। भारी वाटते, फिलिंग कसं वाटतं? असं वाटते का लग्न विग्न? हो हो दुल्हन नाही आहे फक्त दुल्हन असती तर अजून बरं वाटलं असतं काय। या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असेल। बापा मोरे संघ, नाणेफेक तुमच्या वतीने लागले नाही, नाणेफेक तुमच्या वतीने लागला असं काय नाही नसता। फिल्डिंग म्हणजे कॉल सुद्धा तुमच्या अगेन्स्ट आहे। ही स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटते आणि ही स्पर्धा पिवळमाने वातावरणामधला या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं ग्राउंड वगैरे आहे। आम्ही चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करूया। थँक्यू सो मच। मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा आणि टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा। दरम्यान साम्या बॉयज संघ नाणेफेक जिंकलाय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी प्रवृत्त केलाय बापा मोरिया संघाला। दरम्यान सेकंड इनिंग मध्ये वळूया, ज्या ठिकाणी 23 धावांचा माफक लक्ष आहे आणि त्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मीम बॉयज संघाचे सलामीर बॅटर, एका ठिकाणी आबिद, दुसऱ्या ठिकाणी वसीम, ही जोडी मैदानामध्ये दाखल झालाय। हलक्या रीतीने स्ट्राईक रोटेट करून एकेरी धावसंख्येवर भर देऊन या धावसंख्येला कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। सलामीर गोलंदाज गौतम आतापर्यंत चांगली चेंडू हाताळल्यात। कोलटप्या चेंडू गॅप मधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भरपूर केला होता, अखेरकार चेंडू निघून गेलाय। 4 धावांसाठी येतोय चौकार वसीमच्या बॅटतून। छोटी टोटल पहा, या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कोणत्या पद्धतीने एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला गेला होता। तर चेंडूला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु अखेर आपण पाहिलं चेंडू निघून गेल्या। 4 धावांसाठी चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतो वसीमला आबिदच्या बॅटतून आलेला चौकार आपण पाहिला आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा फलकावरती लगावले गेले आहेत। एक माफक लक्ष आहे आणि माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं 4 चेंडूंमध्येच एक मोठा फटका आलाय। तर निश्चितच बळकटी प्राप्त झालाय धावसंख्येला आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय मीम बॉयज संघ। गौतमचा पुढचा चेंडू निश्चितच असेल, आबिद पठाण स्ट्राईक एंडवरती आहे। ओहो, चेंडूला निश्चितच ग्लान्स केलाय, चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये। 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल, 8वी धाव फलकावरती लगावली जाते। ज्या ठिकाणी पहिल्या षटकातले 5 चेंडू संपल्यात, शेवटचा बॉल बाकी आहे। वसीम भाईने सुद्धा या ठिकाणी हलक्या रीतीने ढकलून दिला, चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेला। 1 धाव अजून धावसंख्यामध्ये ऍड केली जाईल। दरम्यान पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव आल्यानंतर धावफलक 9 वरती पोहोचलाय, ज्या ठिकाणी 23 धावांचा रनचेस करायचा आहे। दरम्यान देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत, पुन्हा या मैदानामध्ये षटक संपल्यानंतर बळकटी प्राप्त झालाय, 9 धाव फलकावरती लगावला गेला। तर मग 18 चेंडू बाकी आहेत, 18 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी मीम बॉयज संघाला। गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज आलाय हे षटक हाताळण्यासाठी, यश
ओहो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू या ठिकाणी, परंतु या ठिकाणी काय घडलंय, लेग स्टंपच्या बाहेर नाही तर टप्पा पडल्यानंतर थेट यष्टींवरती चेंडू आदळतोय. वसीमला या ठिकाणी त्रिफाजीच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. हे नक्की जवळजवळ असं वाटलं होतं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाईल, परंतु त्या चेंडूलावरती स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता वसीमकडनं, परंतु आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू स्पिन झाला आणि थेट यष्टींवरती आदळला. पहिला विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. 9 वरती पहिला हादरा लागला या ठिकाणी वसीमच्या रूपाने. महत्वाचा फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय समीर, एक मोठा आधार स्तंभ मीम बॉईज संघाचा. ऑन साईडला मारलं फटका या ठिकाणी गौतमने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलाय. यशनी गॅदर केला, यष्टीनं स्पर्श केला, तोपर्यंत आबिद क्रीजच्या बाहेर होता, त्या कारणे रनआउटच्या रूपाने त्याला सुद्धा बाहेर जावं लागते. सुरेख चेंडू, 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले होते यशने. पहिल्या होती त्रिफळाची स्वरूपात, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडूला गौतमने अडवलं, फेकी सुद्धा केली आणि रनआउटच्या रूपाने आबिदला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट परतावा लागला. आतिफ नवीन फलंदाज नॉस्टेक येण्यावरती आलेला आहे. आता मात्र यश पुन्हा एकदा हा चेंडू टाकला गेला या ठिकाणी. अजून एक रनआउटच्या रूपाने गडी होतोय गारद. समीर बॅक टू डिपार्ट गॉन. छोकरे भेजा ना ठोकरे आरेला है अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना. बॅक टू बॅक 3 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यात. वसीम बाहेर, त्यानंतर आपण पाहिलं आबिद बाहेर, त्यानंतर समीर सुद्धा बाहेर गेलाय. थोडंसं चिंतेचं वातावरण आता मात्र मीम बॉईज संघाच्या खेमेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण मधल्या फळीतले फलंदाज आता मात्र फलंदाजी मार्गमध्ये येतात. आतिफ आहे, अयान आलेला नवीन फलंदाज नॉन स्टेगनमध्ये आपण पाहतोय. 3 गडी बॅक टू बॅक बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण, थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये मीम बॉईज संघ. 15 चेंडूमध्ये 14 धावांची गरज यशने आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणून ठेवलेला आहे. 1-2 चेंडूने धाव अजून आले तर चांगली पकड बनून राहील जयसाई विराज संघाची, परंतु ती पकड कोणत्या पद्धतीने बनवली जाईल ह्या 3 चेंडूवरती आपल्याला दिसून येईल. 15-14 इक्वेशन. पुन्हा एकदा यश, उलटा चेंडू या ठिकाणी हलक्या रीतीने ढकलून दिला. रोहित चेंडूवरती आला होता, अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडू होती. एकेरी अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर मीम बॉईज संघ अजून चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण 1 धाव त्यांना चेंडूंच्या मागे 1 धाव कमी आहे. त्या कारणे एकेरी धाव सुद्धा केली ना तर नक्कीच हा सामना जिंकू शकेल. आता मात्र ऑन साईडला मारला फटका या ठिकाणी. फेकी आलाय, परंतु या ठिकाणी फेकीला उत्तर काय आहे या ठिकाणी दर्शवलं झाले पंचांकडनं. पंच तटस्थ, म्हणजे ही धाव कंप्लीट झालाय आणि येस एक धाव कंप्लीट झालाय, म्हणजे 1 धाव भेटेल आणि एका धावानेची धावफलक 1ने अजून पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 चेंडू म्हणजे आतापर्यंत संपल्या. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते, त्यानंतर 9 3 चेंडू निर्धाव पडले, त्यानंतर एकेरी धाव आणि 11 मध्ये 11 आता येऊन राहिल्यात. 13 मध्ये 12ची अजून गरज आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड त्या पद्धतीची या ठिकाणी राहिली गेलेली आहे. अयान स्ट्राईक एंडवरती येतोय. आता मात्र अयान स्ट्राईक एंडवरती नाही तर आतिफ आहे. आतिफ स्ट्राईक एंडवरती असणार आहे निश्चितच. 13-12. ओहो, या ठिकाणी काय घडलं निश्चितच. टप्पा पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी जास्त टर्न घेणारा चेंडूला दिशा दिली
थर्ड मॅनची डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला, एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली. 2 षटकात संपल्यात. एक सफल षटक आणि कमी धावा देणारा षटक या ठिकाणी संपन्न केलं आहे यशने. पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये आणलाय. तिसरं षटक कोण घेऊन येईल, पॉवर प्लेचं षटक असेल नक्कीच, तो कोण घेऊन येईल याचा सुद्धा या ठिकाणी चर्चा चाललाय. दरम्यान डीजेला देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. म्युझिक दर्शवते की हे षटक पॉवर प्लेचं आहे. या षटकामध्ये निश्चितच धावा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि अटॅकिंग फिल्डिंग असेल तर नक्की धावा रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकेल. परंतु या धावा रोखता येतील का, या धावा चेसिंग करता येतील का यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. कारण 12 मध्ये 11 धावांची गरज. एखाद 2 चेंडू निर्धाव पडले तर नक्कीच प्रेशर मीम बॉईज संघावरती या ठिकाणी आणला जाईल. परंतु या षटकामध्ये एक मोठा फटका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवेल मीम बॉईज संघाला, बरोबर. परंतु तो कोणाच्या बॅटीतून येईल यावर सुद्धा लक्ष दिलं. कारण आतापर्यंत या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अटॅकिंग फिल्डिंगच सजवली गेली होती. म्हणजे ते पण जवळजवळ पॉवर प्लेचं षटक आपल्याला दिसून येत होतं. परंतु त्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. आता मात्र खरोखरचा पॉवर प्लेचा षटक आहे. तर या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का, या षटकामध्ये धावा केल्या जातील का, हे बघण्यासारखं असणार आहे. रोहित येतोय हे षटक टाकण्यासाठी. महत्त्वाचा गोलंदाज जयसाई विरार संघाचा आणि त्या गोलंदाजा समोर या धावा करण्यासाठी भरपूर मोठा चॅलेंज असणार आहे. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी विकेट किपर जीत करतोय. चुकीचं रूपांतर 1 धावामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 13 धावा फलकावरती लगावलाय. 3 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यात. परंतु मधल्या फळीतले हे फलंदाज थोडंसं चाचपळ खेळतात. परंतु प्रत्येक चेंडूवरती 1 धाव मिनिमम आतापर्यंत काढत आलेले आहेत. दरम्यान 11 चेंडू आणि 10 धावांची गरज येऊन होते. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक, आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय, रेडी होतोय. स्ट्राईकला अयान आहे, आतिफ नॉन स्ट्राईक लेन. 11-10चं इक्वेशन. रोहित पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अटॅकिंग फिल्डिंग आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय या ठिकाणी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आले होते. परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, फेकी केली नाही. कारण अयानला आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना बघितलं, त्या कारणे स्वतःला थांबवलं. 1 रन जाऊन दिली आणि 1 रन आल्यानंतर धावफलक 14 वरती सरकलाय. ज्या ठिकाणी 14 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि अजूनही 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉलमध्ये 9 धावांची गरज. ऑन साईडला मारला फटका. आता मात्र मजबूत फटका, कडक फटका, दमदार फटका. 4 धावांचा फटका येतोय आतिफच्या बॅटतून. पहा लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू होता. निश्चित त्या चेंडूला ऑन साइडला गॅप मध्ये फक्त दिशा दिली. कडक फटका होता, ताणून मारला होता, परंतु दिशा सुद्धा बघण्यासारखी होती. ज्या दिशेला मारत होता त्या दिशेला मारला चौकार, त्यामुळे या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आता मात्र फासला थोडस या ठिकाणी कमी होतोय. 9-5चं इक्वेशन. टॅपचे सारे खेळलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केलाय. 1 धावानिशी धाव फलक 19 वरती पोहोचलाय. 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मीम बॉईज संघाने घेतलाय. आतिफचा येणारा चौकार, त्यानंतर अयानने केलेल्या 1-1 धावा आणि त्या जोरावरती आपण पाहतोय आता मात्र मजबूत स्थितीमध्ये मीम बॉईज संघ येऊन राहिलेला आहे. 8 चेंडू 4 धावांची गरज आहे. निश्चितच जयसाई विरार संघ अटॅकिंग फिल्डिंग सजवलं गेलंय. विकेट काढणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने यशने बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले होते त्या पद्धतीने चेंडू टाकणं गरजेचं आहे. परंतु आता मात्र अयान करतोय चुकी. बॅटीची वरची कडा लागून चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी होतोय बाद. अयानला बाहेर जावं लागते. चला नवीन फलंदाजी मार्ग वरती येतोय अख्तर.
अख्तर येतोय. 7 चेंडू 4 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा रोहित सज्ज झाला या ठिकाणी. एक चेंडू नेजाव टाकला, अजून एक नेजाव टाकण्याची गरज असेल. चला भरपूर वेळ होतोय. लो स्कोरचा मुकाबला इतका वेळ लागेल तर निश्चितच स्पर्धा लवकर संपणार नाही. आपल्याकडे वेळेचा खूप अभाव आहे, त्याचा भान ठेवा. ओहो, पुढचा चेंडू या ठिकाणी थेट यष्टी वरती गडी होतोय बाद. बॅक टू बॅकचा दुसरा गडी या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जातोय. शेवटचं षटक मॅच अजून संपलेलं नाहीये. कारण मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. 4 धावांचा फासला, 4 धावा अजून करायचे आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. टीम मीटिंग झालंय. चला जयसाई विराज संघ भरपूर वेळ होतोय. चला फिल्डिंग मार्कवरती सज्ज व्हा. 6 मध्ये 4 डिफेंड करायचे आहेत. नवीन फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी येणार आहे. अमित नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आतिफ स्ट्राईक एंडला असेल. आतापर्यंत पाहायला गेलं 5 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आणि 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. तर नक्कीच या 6 मध्ये 4 धावा चेस करत असताना निश्चित त्याच्या मनामध्ये दडपण नसणार आहे. परंतु ज्या वेळेस त्याची स्ट्राईक चेंज होईल ना, त्यावेळेस काहीतरी वेगळं, काहीतरी विपरीत होऊ शकेल. परंतु होऊ शकेल आणि होणं मध्ये फरक आहे. आणि तो फरक या ठिकाणी कोणत्या पद्धतीने दिसून येईल आपल्याला. गोलंदाजी मार्कमध्ये हिमांशू आलाय हे षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू अलकारतीने, हो पहिल्या चेंडूवरती विकेट. मॅच कोणत्या पद्धतीने रंगलाय. जबरदस्त मॅच. लो स्कोर डिफेंडिंगचा मुकाबला होता आणि त्या मुकाबल्यामध्ये मॅच आता थोडीशी फसलंय. मॅच आता रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. 5 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज. ज्या ठिकाणी आपण पाहतो मुंबई संघाचे 6 फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेत. 5-4चं इक्वेशन. 5-4 नवीन फलंदाजी मार्कवरती येईल. 6 विकेट गेल्यात. रमीज रमीज आलाय. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना पहा लो स्कोर डिफेंडिंगचा. असं वाटत होतं ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या त्यावेळेस असं वाटलं होतं की मुंबई संघ हा सामना सहजरित्या जिंकेल की काय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर यशच्या 3 चेंडूवरती 3 गडी गारद झाल्यानंतर आपण पाहिलं रोहितने 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर त्यानंतर आपण पाहतोय या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. हिमांशूचा पुढचा चेंडू रमीज करता ड्राईव्ह केला या ठिकाणी. फेकी आलाय परंतु या ठिकाणी इतका काही फायदा नाही होणार त्या फेकीचा, कारण एक धाव कंप्लीट केली जाईल. 4-3चं इक्वेशन. नौका फलंदाज अमित स्ट्राईक एंड वरती आहे. अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. त्याच्यावरती सुद्धा दबाव असेल निश्चितच आणि त्या दबावामध्ये बाहेर येता येईल का. चला या मॅचला भरपूर विलंब झालाय. या मॅचला आज 45 मिनिटं झाली. चला भरपूर विलंब होतोय. प्लीज अंपायर त्यांना जरा गोल्या मारा. 4-3चं इक्वेशन आपल्या समोर आहे. तर तो डिफेंड केला जाईल की चेस केला जाईल. हिमांशूचा हा चेंडू अमित करता पडणार असेल. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी समोर दिसते. टॅपचे सारे खेळलेला फटका या ठिकाणी फेकी गेला. गॅदर झालाय रनआउटच्या रूपाने. गडी होतोय बाद. रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. नयन तांडेला पाहावं लागेल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती हा फलंदाज बाद आहे का.
चला 7वा गडी गारद झाला या ठिकाणी. आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय निश्चितच. 23 धावांचा रनचेस होता. रनचेस करत असताना मीम बॉईज संघ आतापर्यंत दडपणाखाली आता मात्र येऊन राहिलेला आहे. 3 बॉल 3 धावांची गरज. नौका फलंदाज फलंदाजी मार्कवरती निश्चितच नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिमल कर्णधार आलाय आता मात्र फलंदाजी मार्कवरती. 3 बॉल 3 ची मॅच निश्चित आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आहे रमीज. रमीजच्या बॅटून एक रन आलाय आणि पुढच्या 3 रन सुद्धा येणं गरजेचं असेल. अटॅकिंग फिल्डिंग अजूनपर्यंत तशीच कायम ठेवलाय. 3 बॉल 3 कोण मॅच जिंकेल. हिमांशूचा हा बॉल. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरेजला क्षेत्ररक्षण झालाय. फेकी आलाय. फेकीला उत्तर सुद्धा आलाय. रनआउट स्वरूपाने अजून एक गडी गारद. जबरदस्त मॅच या ठिकाणी. काळ्या मातीत विहीर खणली. मॅच बघा कुठची कशी बनली. मुकाबला रंगतदार या ठिकाणी. जय साई विराट संघ मॅच मध्ये पुन्हा आलेला आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. कुत कर्णधार या ठिकाणी आपण पाहतोय. हिमल स्ट्राईक वरती आहे. थोडस दडपणाखाली आहेत परंतु विचार करतायत. एक चौका मुझे मारना है और ये मैच जिताना है कुछ भी करके. और ये भी सोच रहे हैं मन में कि हिमांशु का ये आगे गिरने वाला बॉल एक्स्ट्रा आ जाए इस पे. चला कपडा पडणार आहे. ओ पुरानो कपडा पकडून बसू नका. थँक्यू सो मच. 2-3 हिमांशु 2 हिमल. ओहो निर्धाव चेंडू या ठिकाणी जय साई विराट संघाने हा सामना स्वतःकडे आतापर्यंत खेचून आणलेला आहे. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती हिमललाच चौकार करायचा आहे. हिमललाच प्रयत्न करायचा आहे हा मॅच फिनिश करण्याची. मॅच होती लो स्कोर डिफेंडिंगची, लो स्कोर चेसिंगची. आणि चेसिंग आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर करत असताना नाकी 9 आणलाय जय साई विराट संघाने. 1-3 मध्ये काय घडेल. ड्राईव्ह केला या ठिकाणी. सरळ बॅटीने चेंडूला अडवलाय म्हणजेच रान येणार नाही. आणि जय साई विराट संघाने 23 धावा डिफेंड केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या गटात पहिला गटामध्ये आपण पाहिलं होतं हायेस्ट रन्स चेस होताना पाहायला मिळाल्या. आणि दुसऱ्या गटातल्या पहिल्या मॅच मध्ये आपण लो स्कोर डिफेंड होताना पाहिला. हाच आहे क्रिकेटचा थरार. मॅच कोणत्या कशा बनतात, कशा खेचल्या जातात, कशा फसवल्या जातात, हा क्रिकेटचा थरार आहे. क्रिकेटमध्ये काहीच सांगू शकत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत. आणि मीम बॉईज संघ हार्ड लक. जय साई विराट संघ कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मीम बॉईज संघ तुम्हाला सुद्धा पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान दुसऱ्या गटातली दुसरी मॅच एका ठिकाणी आपल्याला भेटी झालाय. एका ठिकाणी आपण पाहतोय साम्या बॉईज नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आणि दुसऱ्या ठिकाणी बाप्पा मोर्या संघ जो फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ आहे यांचा मुकाबला पाहायला मिळणार आहे. दरम्यान देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत आणि त्यानंतर पहिला इनिंगचा लेखाजोखा आपल्याला ऐकायला मिळेल. आपल्या टेंबीपाडा नगरीमधील एक उभरता सितारा संयोग निजाई. तर दरम्यान मॅन ऑफ द मॅच सुद्धा या ठिकाणी दिलं जाईल. लो स्कोर डिफेंडिंगचा मॅच होता आणि लो स्कोर डिफेंडिंगचा मॅच असताना 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड केल्या. तोच गोलंदाज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर हिमांशू. प्लीज कम ऑन द स्टेज. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित केली जाईल. चला दोन्ही संघाला विनंती आहे. साम्या बॉईज आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू पाठवा. आणि बाप्पा मोर्या प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा.
दुसऱ्या गटाचा दुसरा सामना. पहिला चेंडू कट केलेला चेंडू, चेंडू चाललाय, आगमन झालाय चौकाराशी. पहिल्या चेंडूवर येतो पहिला चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच पहिला चेंडू हाताला गेला. या सामन्याचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, त्याला कट केला चेंडूला आणि पोहोचवला सीमारेषे पार. चौकार. यावेळी कव्हर ड्राईव्हचा फटका, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा पुरापूर फायदा. येतो एक आणखी चौकार. थँक्यू डीजे. योगेश जी मोरे यांना विनंती असेल की स्टेजवर यायचं आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कट केलेला चेंडू ऑफसाईडच्या रिजनला क्षेत्ररक्षक तैनात. पॉईंटच्या रिजनला अडवून फेकेल तोपर्यंत एकदा पूर्ण 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकारानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगलच्या पद्धतीने स्ट्राईक रोटेशन करण्यात आली आहे. आता स्ट्राईक एंडवर येतो फलंदाज मयूर. चला विनंती असेल योगेश जी मोरे, विनंती असेल आपल्याला मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. योगेश जी आइये. योगेश जी मोरे, आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक आणखी चौका येतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चौकार येताना पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. यावेळी पंच आपल्या पल्ल्यावर दर्शवतात. आउटसाइड लेग स्टंप चेंडू असल्या कारणे वाईटचा इशारा सुद्धा येतोय पंचांकडनं. धावसंख्या थांबवते 14 धावा. यावेळी ऑफ ड्राईव्ह केलेला फटका, क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड होते. येतोय अजून एक चौकार. पहिल्या षटकाचा 5 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. त्यामध्ये 4 चौकार आल्यात. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडू असल्या कारणे पंच आपल्यापर्यंत पुन्हा एकदा वलतील. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्कोर जाऊन पोहोचेल 19 धाब्यावर. 5 चेंडूचा खेळ शेवटचा चेंडू, मोठा फटका गेल्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धावणे समाधान मानावे लागेल. 20 धावा धावफल कव्हर लागल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा विदाउट एनी लॉस. वेलकम डीजे. सनीजी पेडामकर, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सनीजी पेडामकर सर, आपल्याला विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मागला षटक पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. यावेळी पंचांचा इशारा येतोय. 9चा इशारा दर्शवतात पंच. स्क्वेअर लेग पंच आपल्यापर्यंत बोलतात. 9चा इशारा फ्रीडचा चेंडू असेल. अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलका लागल्या गेल्या आहेत. यावेळी कट केलेला चेंडू, चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव डिक्लेअरच्या समोर. पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक दुसरा नो चा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ. 2 चेंडू हाताली गेली तर होती, परंतु दोन्ही इलिगल डिलिव्हरी होती. यावेळी पहिला चेंडू हाताला गेला. पायाचा वेध घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावला गेला. फायनली या षटकाची सुरुवात होते. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर पायाला चेंडू हाताला गेला. यष्टीरक्षकाचं चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं. यावेळी स्क्वेअर कट केलेला चेंडू, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 2 क्षेत्ररक्षक तैनात. त्या झोन मध्ये एक धाव मिळेल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बाप्पा मोरे या संघाची, कारण की अजूनपर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 धावा ऑलरेडी लागल्या गेल्या धाव फलकावर. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल तर केला गेलाय. क्षेत्ररक्षकाने रनआउटची संधी, फेकी तर चांगली गेली होती, परंतु बॉल गॅदर करता आला नाही. एक धाव पूर्ण होईल. नो +1 टोटल 2 धावा परत एकदा ऍड होतील. या षटकातला तिसरा नो बॉल, तिसरा नो चेंडू या षटकातला. यावेळी शॉर्ट मध्ये चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात. अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉनच्या रिजनला. यावेळी ऑफ साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. त्या झोन मध्ये
क्षेत्ररक्षण अडून फेकेल तोपर्यंत एकदा पूर्ण चांगली सुरुवात अजूनपर्यंत होतोय. 10 चेंडूंचा खेळ संपतोय. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनपर्यंत 14 चेंडूंचा खेळ येणारा बाकी या इनिंग मधला. थोडीशी चुकी होते गोलंदाजाकडून, चुकी होते. नोचा इशारा येतो पंचांकडून. नो +1, 2 धावा अजून ऍड होतील धावफलकामध्ये आणि फ्रीट असेल या चेंडूवर. नक्कीच कुठेतरी गोलंदाजी जर पाहिलं तर थोडासा लडखडताना दिसतंय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या तर होत्या, पण त्यानंतर 20 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू येणारा बाकी. यावेळी थोडासा शफलून खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. कव्हरचे रिजन चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण होईल. षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा लागल्या गेल्या आहेत ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. पंचांचा इशारा आलाय पॉवर प्लेचा. पॉवर प्ले असेल तिसरी षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचा इशारा आला आहे. बॅटिंग पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षण जे आहेत ते इनफिल्ड मध्ये असतील. मागचं षटक जर पाहिलं तर तब्बल 3 नो बॉल हाताळले गेले होते, म्हणजे 3 एक्स्ट्राज त्या षटकामध्ये आले नाही. तर कुठेतरी कमबॅक केलं तर होतं, परंतु एक्स्ट्राज आले त्या कारणी 4 नो चेंडू हाताळली गेली होती मागच्या षटकामध्ये. जर कदाचित ती 4 नो चेंडू आली नसता तर या सामन्यात अजूनपर्यंत जो धावसंख्या दिसते 32 ती इतकी नसता, थोडीशी कमी झाली असता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू तो म्हणजे हिमांशू. विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचची जर्सी घ्यायला यायची आहे टॉस का बॉस मध्ये. सुजितदादा केसरी यांच्या हातून देण्यात येईल ते मागच्या मॅचचा सामनावीर. विनंती असेल सुजितदादा तुम्हाला तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी द्या. वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं, जिकडे पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज मार्गवर येतो गोलंदाज दीपक. यावेळी फुलटो चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका इनफिल्डच्या गॅप मधून खेळून मारला चौकार. नक्कीच कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजावर. बॅक टू बॅक दबाव टाकतोय. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. पंच बोलतात आपल्यापर्यंत वाईटचा इशारा येतो पंचांचा. 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 2.2 षटकांचा खेळ संपला अजूनपर्यंत. 38 धावा धावफलकावर ऑलरेडी लागले विदाउट एनी लॉस. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षणाला कुठलीही संधी नाही चेंडू अडवण्याची. गॅप मधून चेंडू निघून जाईल. जमिनीला घसत पुसत चाटत येतोय चौकार. या षटकातला दुसरा चौकार. बॅक टू बॅक चौकार लागताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच रिझनला थोडीशी बदल झाली दिशामध्ये, परंतु रिझल्ट सेम. येतोय एक आणखी चौकार. नक्कीच पॉवर प्लेचं षटक खूप महागडं ठरतंय अजूनपर्यंत. तिसरा चौकार येतो या षटकातला. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू निघून जाईल. एक आणखी चौकारासाठी वेलकम डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल अजून पॉवर प्लेचा. खूप महाग ठरला आहे अजूनपर्यंत षटक. 18 धावांचं षटक अजूनपर्यंत हाताळला गेला आहे. शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पायचा वेध घेऊन चेंडू तिकडे थांबला, परंतु तोपर्यंत एकदा पूर्ण होईल. षटक संपतंय. 19 धावांचं षटक पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली 3 षटकानंतर 51 धावा विदाउट एनी लॉस. 51 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोन्ही फलंदाजामध्ये. दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला पाहिलं तर कासम वैयक्तिक 14 धावा 9 चेंडू मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला एक अग्रेसिव्ह स्टार्ट देताना मयूर 13 चेंडू आणि वैयक्तिक 30 धावांची खेळी करून एका बाजूला झुंज देताना पाहायला मिळतोय. शेवटचा षटक मार्गस्थ. 51 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्गवर येतो तो गोलंदाज
पहिला चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा लागून चेंडू गेला मर्यादित सीमा पार. पहिला धक्का लागतो तो संघ बाप्पा मोर्याला. आजच्या दिवसातला सर्वोत्तम टोटल आपल्याला पाहायला मिळतो धाव फलकावर. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं 44 धावांचं आव्हान 45 धावांचं आव्हान दिलं होतं, परंतु अजून इकडे 3 षटकानंतर 51 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. अजून 5 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. यावेळी थोडासा ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. चेंडू जाईल मर्यादित सीमा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय संघ बाप्पा मोर्याला. नक्कीच मनात कुठेतरी विचार करत असेल सम्या बॉयज की थोडस लेट झालं का ओमकारला आणता, कारण की धावफलक जर पाहिलं 3 षटकांनंतर 51 धावा होतं. एक गडी बाद सुद्धा नव्हता झाला, परंतु जसंच ओमकार आला गोलंदाजी मार्गवर बॅक टू बॅक 2 धक्के लागले गेले आहेत. ऑन द हॅट्रिक होते, परंतु सन्मान दिला चेंडूला. हलक्या त्याने खेळून काढला. क्षेत्ररक्षक गेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाऊन चेंडू वडवला गेला. 1 धावाने समाधान मानावं लागेल. 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत चांगले षटक हाताळताना पाहायला मिळतोय ओमकार. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणारा बाकी. यावेळी पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत हाताळून झाला आहे. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ फेकून झाला आहे. अजूनपर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 2 गडी सुद्धा टिपल्यात. कुठेतरी उशीर झाला असेल थोडा ओमकारला आणता. यावेळी चांगला चेंडू गुडलेस स्पॉटवर पिच केलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. सन्मान दिला गेला. 1 धाव पूर्ण होईल. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात. अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवर कासम. यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण त्या जागेवर तैनात. चांगलं षटक हाताळलं गेलं. काय षटक हाताळलं गेले. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट गमावल्या. त्यानंतर फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. वॉट अ कमबॅक. 55 धावा ऍट द एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर आणि 56 धावांचं आव्हान असेल.
चिखल माती डेपलोट लोटकल सविता चिखल माती डेपलोट जुन्या मैदानात पोट लोटकल सविता नव्या मैदानावर लोट चला चला लगेच आता मॅचला सुरुवात करायची आहे. भलं मोठं आव्हान, भरपूर मोठं आव्हान आहे. निश्चित आपण पाहिलं या स्पर्धेतला सर्वात मोठा उच्चांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं बापा मोर्या संघाने तब्बल 55 धावा फलकावरती लगावल्यात आणि 56 धावांचा टार्गेट येऊन राहिलेला आहे साम्या बॉईज संघासाठी. साम्या बॉईज संघ जर हा मॅच जिंकला, रचित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. गुरुचा मनोहर पडा मधले रचित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल साम्या बॉईज संघ हा मॅच जिंकला तर. दरम्यान बापा मोर्या संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. पहिला चेंडू निश्चित पहिल्या बाजूने हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बाबूलाल ओ मित्रांनो प्लीज अरविंद भाऊ एक अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. भरपूर मोठी धावसंख्या समोर आहे. फ्लाइंग सुरुवात केलीच पाहिजे आणि त्या सुरुवातीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर टीमर फोडलाय या ठिकाणी आणि नशीब लाईट चालू आहे. षटकार म्हणून गडी बाहेर गारद झाला या ठिकाणी. बॅक टू डिपार्ट या ठिकाणी आपल्याला एक गडी जाताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा सांगू इच्छित आहे साम्या बॉईज संघ हा मॅच जिंकला. गुरुदत्त मनोहर पडामधील रचित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे मॅच जिंकला जाईल का, कारण बाबूलालने पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर विकेट हासिल केलाय. भली मोठी धावसंख्या समोर असताना आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी मोठ्या प्रयत्नामध्ये बाद होताना आपल्याला पहिला गडी गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आगोटब्या चेंडूवरती पुन्हा एकदा तसाच फटका मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा साम्या बॉईज संघाला. लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये दाखल झाला या ठिकाणी. नवीन फलंदाजी मार्गवरती 2 बॅक टू बॅक गडी गारद झाल्या. तिसरा हॅट्रिकची संधी आहे या ठिकाणी. हॅट्रिकची संधी आहे. नक्कीच बाबूलाल करता या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का. कोलंडाबाद चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. पहिली धाव फलकावरती लगावली गेली. पहिली धाव लगावण्यासाठी 4 बॉलांचा या ठिकाणी वाढ बघायला लागली. 4 चेंडूची पहिली धाव फलकावरती लगावण्यासाठी 56 धावांचा पाठलाग निश्चितच एक भलं मोठं आव्हान समोर आणि सुरुवातीपासूनच दबावामध्ये या ठिकाणी फलंदाजी दिसते. लास्ट बॉल असेल षटकातला धावा फलकावरती एकच लगावले अजूनपर्यंत. बाबूलालचा नफीतुल्य गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळते. कोलंडाबाद चेंडू सर्व बॅटिंग मारला, फटका चेंडूला अडवलाय, एकच धाव घेतली गेलाय. चला एका धावण्याची पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर सामा बॉईज संघ. दरम्यान आपण पाहतोय 18 चेंडू आणि अजूनही 54 धावांची गरज आहे.
चला दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर सॅबिओ. तर मात्र आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त, गडी बाद. गाडी मोदी लागेल गाडी गाडी चाललंय गो मनवा गाडी गाडी चाललंय गो मनवा गाडी गाडी बोलते गाडी 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 चाललंय गो मनवा गाडी गाडी चाललंय गो मनवा गाडी. पुन्हा एकदा आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, अजून एक त्रिफळा उद्ध्वस्त, अजून एक गडी गारद. बॅक टू बॅक 2 त्रिफळा उद्ध्वस्त, गडी बाद. चला 2 षटक संपलेत. पॉवर प्लेचं षटक पहिलं झालं. पॉवर प्ले नाही ना, पॉवर प्लेचा आता षटक आहे. 2 ओव्हर झाल्या. पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कासम, देवानंद केनी उर्फ कासम. चला भरपूर टाइम होतो. 12:51. चला हो, 51 धावा समोर हान तुमचे. 12 बोलानं 51 डिफेंड करायचं आहे. कासमचा पहिला बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू, नोचा इशारा पंचांकडनं, डिक्लरच्या स्वरूपात एक धाव भेटली जाते. 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड. 7 वरती धावफलक सरकला गेलाय. यस, या ठिकाणी हा इशारा नक्कीच दर्शवेल, हा म्युझिक नक्कीच दर्शवेल. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटसाठी फलंदाजी मार्गमध्ये विकी करता हा चेंडू असेल. बक्षीस नक्कीच लगावलं होतं रचित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिकचं साम्या बॉईज करता. परंतु आता मात्र औपचारिकता राहिलेली या मॅच मध्ये. 12:49. टॅपचे सारे खेळलेला फटका आहे. एकच धाव घेऊन जाईल. 11:48. 11:48चं इक्वेशन. उलटा चेंडू, टॅपच्या सारे चेंडू हातामध्ये, निर्धाव चेंडू. ऑफस्विंगचा मारा, चेंडू यशिनवरती थेट त्रिफळाच्या स्वरूपात, अजून एक गडी बाद. हे संदीप बिना नाही मला करम तुझी आठवण अखिरात चला नेक्स्ट बॅट्समन कमलेश, स्ट्राईक एंड वरती. हो, लेग स्टंपच्या बाहेर वाटला होता, परंतु थेट यष्टी वरती चेंडू आदळलाय. अजून एक विकेटचं पतन. नवीन फलंदाज समीर अलकर्जीने घेऊन काढलाय चेंडू. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव भेटेल. चला ॲज अ फॉर्मॅट 7 चेंडू पडले जातील आणि 7 चेंडू टाकून घ्यायचा आहे. आणि
फटाफट मॅच संपवायची आहे. विकेट करता पडणारा हा चेंडू असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. षटक संपलाय तिसऱ्या क्रमांकाचा. धावा फलकावती 9-6. विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये 47 धावांची गरज असेल. चला ॲज अ फॉर्मॅलिटी आहे तर फटाफट फिल्डिंगला लागा, फटाफट हे 6 बॉल टाका. वेदांत देतोय पहिले षटक टाकण्यासाठी, शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव. फुलटॉस चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटेल. 10वी धाव फलकावती लगावली जाते. टॅपचे सारे हा सुद्धा खेळलेला फटका. 1च धाव भेटेल या चेंडूवरती. चला फक्त ना फक्त 4 चेंडू उरलेत. नेक्स्ट बॉल. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव जातो चेंडू. आई गाव देवी माझी माझे नवसाला, आई गाव देवी माझी माझे नवसाला. नोचा इशारा पंचांकडनं झालाय. म्हणजे फ्री हिटची पुन्हा एकदा या ठिकाणी घंटा वाजणार आहे.